कालिंदी कर कर काम कर, हात चालव. कामाचा ढीग पडलाय. जग तिकडे झोपलं, तू बघ तू कामच करतेस. काय वेंधळी का होईना, धांदरट का होईना, लीला थोडीफार मदत करत होती. आता काय बसली गप्पा ठोकत. त्या आजीबाईला नाही काम. मला वाटलं होतं लग्न करून माझी मुलगी तिकडे जाईल, आमच्या घरात सुख येईल, तर कसलं काय आहेच ते. हे देवा कर ना काहीतरी. हा काहीतरी काहीतरी चमत्कार कर रे बाबा, खरंच बाप्पा कर काहीतरी. काय रात्री झोपले जळले सगळे. आता आम्ही जातोय आणि एक दिवस असा येईल या तुमच्या जहागीरदारांच्या घरात माझी लीला सन्मानाने येईल. आणि त्यासाठी गयावया करायला तुम्ही माझ्या घराच्या उंबऱ्यापाशी याल हा शब्द. बाप्पा चमत्कार चमत्कार घडवला बाप्पा. काय काय करू दे काय. आई काय करतेस? गो पाय ग, पाय दुखतायत ग देवा. जरा योगा करत होते योगा. दार वाजते ते उघडतेस का? हा दार वाजते मी उघडते. नाही 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 राहू देत राहू देत. वाजू देत वाजू देत. छान वाटतंय छान वाटतंय ऐकायला. अगं मी उघडते ना. नाही म्हटलं ना, नाही म्हटलं ना. नाही अगं का पण? का कुठे कधी कसं विचारायचं नाही. रेऊ हे माझं घर आहे की नाही. माझं घर माझे नियम. तू झोपायला जा. अगं पण झोपायला जा. जा पण तिला जा झोपायला. जा 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 जा. काय गोड आहे गोड आहे आवाज. आहा सुमधुर. वाजवा 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 वाजवा. जोरात जोरात. थांबा वहिनी. कोणी आहे का आतमध्ये? अरे वा वा. अरे वा छान छान. अगं बाई छान छान. आजी आजी मी बघते. आले आले. कोण आहे?
झालं तुमचं? आता आत येऊ की असं दारातच उभं करणार आहात बाहेर? आम्हाला आमचं काम करून जायचंय, पटकन बाजूला व्हा. हा थांबा. आजी कुठे आहेत? आम्ही त्यांना न्यायला आलोय. फक्त आजींना? आजींना आणि तुमच्या मुलीला सुद्धा बोलवा. मला ना 2 मुली आहेत. त्यातल्या नेमक्या कुठल्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही? आजींना आणि लीलाला बोलवा. तुम्ही एवढ्या रात्रीच्या आल्यात खऱ्या, पण तुमच्या आजी तुमच्याबरोबर येतील की नाही मला माहित नाही. म्हणजे तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? का नाही येणार आमच्या बरोबर? मला नाही माहिती. मी आपलं मला वाटलं ते बोलले. मस्करी चालली इथे. आजींना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचंय. हो का? छान. मग उद्या सकाळी या. उद्या सकाळी या आणि त्यांच्याशी बोला. कारण काय आहे ना, आता मला तुम्हाला घरात घेण्याची इच्छाच नाहीये. हो, तुम्हाला माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली. राहा तिकडेच. वहिनी, तुम्ही फक्त सांगा बिहला. थांबा जरा, आपण आजींसाठी आलोय ना, तमाशा नको. थांबा. आज सकाळपासून जे काही झालंय आई, त्यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मला माहितीये की तुझा देवावर खूप विश्वास आहे आणि त्याने दिलेले संकेत तू पाळतेस. पण तू मला स्वतःच्या मुलाला सोडून त्या फसव्या मुलीच्या घरी निघून गेलीस. तिला माझ्या किंवा जहागीरदारांच्या इमेजची काही पर्वा नाहीये. अशा मुलीची साथ कशी देऊ शकतेस तू? नॉट फेअर. श्रीमंताचा अपमान करायला किती मज्जा येते. रात्रभर तिथेच उभे राहा. आजी, उघडा दार. ही म्हातारी आहे ना, उगाच येईल आता. अजून इथेच आहात? भारी चिवटात बाई तुम्ही. एवढं तोंडावर दार बंद केलं तरी अजून इथेच. तुम्ही हे जे काय वागताय ना, त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. विसरू नका, तुम्ही तुमच्या मुलीला आमच्याच घरी पाठवण्याची स्वप्न बघताय. मग तुम्ही हे विसरू नका की माझी मुलगी तुमच्या घरी सून म्हणून नाही, तुमची सासू म्हणून येणार. आणि सासूच्या आईला टोकण्यापेक्षा ना, तुम्हीच जरा जपून राहा. आजींना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचंय. तुम्हाला वाटतं की मी तुमच्याशी खोटं बोलते आणि आजी इथे आल्या तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकाल असं तुम्हाला वाटतंय, पण तसं होणार नाहीये. तुमच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे. आत या आणि
आणि स्वतःच बघा. आणि कसं आहे, कालिंदीच्या घरात आलेल्या पाहुण्यांचं आनंदाने स्वागत करतात. अपमान करून, धक्के मारून पाहुण्यांना बाहेर काढत नाहीत. या ना, या औ या. कालिंदीच्या या घरात तुमचं स्वागत आहे. या ना, या. या बसा. हा बसा, निवांत बसा. हा तुम्हाला वाटेल तिथे बसा, मी आलीच. वहिनी, पण बसायचं कुठे आपण? किती इरिटेटिंग आहे ना ही बाई. खरंच हे मुद्दाम केले हा तिने. Come in. बाबा, तुम्ही आजीला आणायला गेला नाहीत आणि खरंच आम्हाला राहवलं नाही म्हणून खरं तर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींनी लीलाला घराबाहेर काढलं. नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. आज जर लीला या घरात असती तर आजीने घर सोडलं नसतं. त्यामुळे आम्ही त्या तिघींनाच लीलाला आणायला पाठवलं. आता त्या तिघीच आजीलाही घेऊन परत येतील. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती लीलाच्या घरी गेल्यात? हो बाबा. आय कांट बिलीव्ह दिस. तुम्ही सांगितलं आणि त्या तयार झाल्या? हो बाबा, त्या आजीला आणायला गेल्यात. कधी कधी वाटतं की मी खूप लकी आहे. मला अशा सुना मिळाल्यात. स्वतःचं म्हणणं सोडून मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतात त्या. एनिवे, आई आता येतच असेल. तिला रिसीव्ह करायला आपण खाली जाऊ. मला वाटलं होतं की लग्न केल्याने अंतराची इच्छा पूर्ण होईल. आई पुन्हा एकदा आनंदित होईल आणि या घरात सुख शांती नांदेल. पण लग्न झाल्यापासून घरात फक्त गोंधळच वाढलेले आहेत. या बघा कोण आलंय. अगं बाई, माझ्या गुणांच्या सुना ग. लक्ष्मी, सरस्वती. मला खात्री होती बाळांनो, तुम्ही मला न्यायला नक्की येणार. आजी, चला ना आमच्या बरोबर. आम्ही तुम्हाला न्यायला आलो. तुमच्याशिवाय आम्हाला अजिबात बरं वाटत नाही घरात. प्लीज चला. हो ग बाळा, मी येणार तुमच्या सोबत. फक्त मी अभिरामला एक माझी अट सांगितली होती. तुम्हाला माहित आहे का? हो आजी. हो आजी, आम्हाला अट माहिती आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि तिला सुद्धा घ्यायला आलो. चला. लीला आईंना बरोबर ना? येते. लीला, चला बॅग भर. आपल्याला आपल्या घरी जायचंय. लीला थांब. तू या घरातून कुठेही जाणार नाहीस.
बरोबर ऐकलंस तू सरोजिनीताईंबरोबर जहागीरदारांच्या घरी जाणार नाहीस. असं का बोलताय कालिंदीताई? मी तुम्हाला शब्द दिला होता की मी लीलाला माझ्यासोबत घेऊन जाईल. मी शब्द पाळला, मग तुम्ही आता लीलाला का अडवताय? हे बघा, लीलाचं लग्न एजंटशी झालंय. हो, मग तुमच्या घरात लीलाला घ्यायचं की नाही याचा अंतिम निर्णय एजेच घेणार, बरोबर ना? आज तुमच्या घरामधून आम्हाला धक्के मारून हकलवलं. हे बरं नशीब आमचं की आम्ही लीला बरोबर होतो, तिच्या सोबतीने. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या या 3 सुनांवर विश्वास ठेवून माझ्या मुलीला तुमच्याकडे पाठवलं आणि जर एजेने तिला घरात घेतलं नाही, पुन्हा तसंच झालं तर तिच्या सोबतीला कोण असेल? त्यामुळे मी तुमच्या 3 सुनांवर विश्वास ठेवून माझ्या मुलीला सासरी पाठवणार नाही. त्यामुळे जोपर्यंत एजे स्वतः येऊन लीलाला घेऊन जात नाही, तोपर्यंत माझी मुलगी इथेच राहणार. बरं ठीक आहे आजी, तुम्ही चला प्लीज प्लीज आजी. नाही दुर्गा, मी घरी परत येईन, पण लीलाला घेऊनच अभिराम सोबत. कालिंदीताई, अहो माझ्या 3ही सुना आम्हाला न्यायला तुमच्या दारापर्यंत आल्या होत्या, मग तुम्ही आम्हाला का नाही पाठवलं त्यांच्यासोबत? तुम्हीच सांगा, कोणाच्या भरोशावर मी माझ्या लीलाला तुमच्या घरी पाठवणार होते? कोणाच्या भरोशावर म्हणजे? माझ्या भरोशावर? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही, असं बोलू नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास. मग तुम्ही माझ्या लीलाला मनापासून स्वीकारलेत, म्हणूनच तर तिच्या हक्कासाठी तुम्ही आमच्या घरी येऊन राहिलात. पण तुमच्या सुना नाही, त्या नाईलाजाने आल्या होत्या माझ्या लीलाला घेऊन जायला, कारण त्यांना खात्री होती की लीला तुमच्या बरोबर आली नाही तर तुम्ही सुद्धा त्या घरात परत जाणार नाही. नाही, मला माहितीये ज्या काही परिस्थितीत हे लग्न झालंय, पण एजे आणि लीलाचं लग्न झालंय आणि एजेंटच्या सांगण्यावरून लीलाला घराबाहेर काढलं होतं. आता तुमच्या सुना तिला परत घरी घेऊन गेल्यानंतर एजेंटने तिला स्वीकारलंच नसतं तर काय फायदा? हे सगळं करण्याचा काय फायदा सांगा ना मला. मला फक्त एकच कळतंय, लीला आणि एजेचं लग्न झालंय आणि लग्न हे नवरा बायको मधलं नातं असतं. इतर नाती ओघाने येतात. काळजी वाटते हो मला. जर पायाच भक्कम नसेल तर संसाराचा हा डोलारा कसा काय उभा राहणार? कालिंदीताई, मी समजू शकते तुमची काळजी, नका ना रडू. मी तुम्हाला वचन देते, मी तुमच्या लीलाला अजिबात एकटं पडू देणार नाही. काहीही झालं तरी मी अभिरामचा आणि लीलाचा संसार मार्गी लावीनच. विश्वास ठेवा माझ्यावर. नका रडू.